श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर कालच्या भागात आपण पाहिले होते की माधव नंबूद्री यांनी तेथे म्हणजे कुरवपुरात घडलेला जो वृत्तांत होता ते सांगत होते आणि त्यावेळेला त्यांनी नागलोकामध्ये किंवा पाताळात त्यांना कालनगांविषयी चर्चा करत होते. त्यावेळेला पळणीस्वामी त्यांना काय म्हणाले की माधवा बाबा, आपण ही चर्चा नंतर करू, आधी स्नानपूर्ती करून ध्यानात बसूया. त्याप्रमाणे त्या सगळ्यांनी स्नानसंध्या केली. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार सगळे ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा माधवा, वत्सा शंकरा, आपण तिघेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्या घडलेल्या ध्यान अनुभवाची चर्चा करूया. की त्या अवस्थेत आपणास एखादा उत्स्फूर्त आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हुणशक म्हणजे इसवी व्यवहारात असेल. आज हुणशकानुसार दिनांक 25/5/3136 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्त्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराने येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन. एका वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपणास सगळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यानंतर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन. आता बघा हा, तुम्ही जेव्हा गुरुचरित्र किंवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचता तेव्हा खूपशा अशा घटना असतात ज्या अगदी साधर्म्य, जसं इथे आलेला उल्लेख आहे की आज शुक्रवार आहे आणि नेमकं आपण हा अध्याय जेव्हा सुरुवात करतोय तेव्हा आजचा वारही शुक्रवार. म्हणजे अशा अनेक खुणागाठी तुम्हाला हे चरित्र वाचताना जुळत जातात, ज्या आजच्या घटनेतही ज्या दिवशी तुम्ही वाचता त्या दिवशी जुळत जातात. खरं तर हा उल्लेख कधीचा आला आहे तर हुणशक म्हणजे कोणतं 25/5/1336. आता 25/5/1336 सुद्धा शुक्रवार होता आणि आज आपण ही कथा जेव्हा डिस्कस करतोय किंवा कथेचं मी आज निरूपण करतो त्यावेळेला आपण शुक्रवार आहे. हा सुद्धा योगायोगच म्हणायचा आणि श्रीपाद श्रीवल्लभांची इच्छा. तर आपण आता पुढच्या कथेस सुरुवात करू. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर शंकर भटांना गंमत वाटली म्हणून त्यांनी विचारले, स्वामी, माधवांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्यमंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्रीपाद श्रीवल्लभांबरोबर सूक्ष्म रूपात विचरण करता. मला मात्र त्यांचे नावच माहिती आहे, रूप माहीत नाही. मग ध्यान कसे करायचे? तर शंकर भटांचा काय प्रश्न आहे की माधव नंबूद्री हे सूक्ष्मदेहाने कुरवपुरात गेले. त्यावेळेला त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिलेले आहे. पळणीस्वामी स्वतः नेहमी सूक्ष्म रूपात जाऊन कुरवपुरात विचरण करत असतात आणि त्यावेळेला त्यांनाही श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झालेले. पण माधव नंबूद्री यांनी कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेऊन प्रवासात निघाल्यापासून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे फक्त नाव ऐकले होते. त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना कधीच पाहिले नव्हते. तर मग ते ज्या श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांनी पाहिलं नाही त्यांचं ध्यान कसं करावं असा प्रश्न शंकर भटांनी पळणीस्वामींना विचारला. पळणीस्वामी मंदहास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिल्लाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिल्लासाठी किती दूर असले तरी त्याचा विचार तरंगानेच त्या पिल्लाचे रक्षण करते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराच्या पिल्लाप्रमाणे ते भक्ताचे पालन करतात. जसे मांजर पिल्लाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी तेथील सुरक्षित स्थान असे वाटते तेथेच ते पिल्लास ठेवते. त्यानंतर ते माकडाच्या पिल्लाप्रमाणे भक्ताचे रक्षण करते. अशा पालनात पिल्लू त्या आईस अति प्रयत्नाने चिकटून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करण्याच्या बालमाशाप्रमाणे सारखे भक्तगुरु समवेत असतात. भक्त श्रीगुरूं समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील.
आज 25/5/1336 शुक्रवार. सर्व शुभयोग जुळून असलेला योग संपूर्ण असा महत्तम दिवस आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी अतिमुख्य अशा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून आता सूक्ष्म रूपात पुरास यावे असे सांगितले आहे. मला सूक्ष्म रूपात पुरास यावे असे सांगितले. म्हणजे कोणाला? तर पळणीस्वामींना त्याने सूक्ष्म रूपात पुरास सांगितले. ध्यानस्थ नसताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते? त्या क्षणी मी पुरास जाणार. म्हणजे जेव्हा ते तिघही ध्यान लावून बसतील त्यावेळेला ज्या क्षणी पळणीस्वामींना आज्ञा येईल त्यावेळेला ते पुरास जाणार होते. तेथे एखादी महत्त्वाची घटना घडणार आहे. माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मिळेल असे म्हणत पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव म्हणजे शंकरभट आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झाले. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. श्री माधवाने स्वामींना ध्यान अनुभूतीबद्दल सांगा असा प्रार्थना केली. त्यावर स्वामी हसतमुखाने सांगण्यास सुरुवात केली. तर आजचा अध्याय आपण कथा इथे संपवतो आणि आपण यात पाहिलं की माधव, नंबूद्री, पळणीस्वामी आणि शंकरभट तिघही ध्यानस्थ बसलेले आहेत आणि ते ध्यानस्थ बसले. ती तारीख होती 25/5/1336 आणि वार शुक्रवार. हा अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे असे पळणीस्वामी म्हणत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता या दिवशी काय घडणार आहे, कोणती कथा घडणार आहे हे आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. त्या दिवशी असे काय झाले, पळणीस्वामी श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार कधी पुरात सूक्ष्म देहाने गेले व तेथे काय घटना घडल्या हे सगळे आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत. तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. तर आजचा प्रश्न असा आहे की आजच्या कथेमध्ये सांगितलेली गुणशुकानुसार महत्त्वाची अशी तारीख कोणती आणि तो वार कोणता, याचं उत्तर सगळ्यांनी शेवटी कथेच्या शेवटी द्यायचे आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.